सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या वतीने देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद आणि शेवटचा युक्तिवाद मांडला. काल शिवसेनेच्या वतीने युक्तिवादाची सांगता झाली. या युक्तिवादाचा शेवट करत असताना देवदत्त कामत यांनी गेल्या 4 वर्षात घडलेल्या त्या सर्व अनैतिक घडामोडींचा जणू काही पाढाच वाचला. आता ज्यावेळेस कपिल सिब्बल यांनी, लक्षात घ्या, मला तुम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्हाला घेऊन जायचंय. कपिल सिब्बल यांनी, तुम्हाला वाटलं असेल अचानक शेवटच्या दिवशी गुगली का टाकली आणि ज्या चिन्हावर आपला दावा होता, चिन्ह आमचंच, आपण ज्या प्रकारे त्यांना माननीय सुप्रीम कोर्टाना हे प्रूफ करत होतो, सिद्ध करून दाखवत होतो, ते चिन्ह तुम्ही गोठवायला हवं. आपण शेवटच्या क्षणी ही ढिली बाजू का दिली? अनेकांच्या मनात हा प्रश्न आला की आपण ही ढिली बाजू का केली. लक्षात घ्या, कपिल सिब्बल अतिशय वरिष्ठ वकील आहेत. ते काय म्हणतात, ते हवेतला तो गंध ओळखतात. ते सुप्रीम कोर्टाच्या हवेतला त्यांनी गंध ओळखला होता. प्रकरण कसं असेल, काय असेल, पुढे कशा प्रकारे या प्रकरणाला वेगळ्या पद्धतीने ताणलं जाईल, अनेक गोष्टी आहेत. त्याचा बॅकग्राऊंड मी आता ह्या व्हिडिओत घेणार नाही, पण तो गंध ओळखणं हे फार महत्वाचं आहे. आणि तो गंध ओळखून ज्या प्रकारे त्यांनी हे धनुष्य गोठवायला हवं हे जे वक्तव्य केलं, अतिशय योग्य केलं. आता विचार करा, धनुष्य गोठवायला हवं हे वक्तव्य आणि या वक्तव्यावर लागलीच कालपासून जी काही विधानं होऊ लागली किंवा ज्या प्रकारे पोस्ट येऊ लागलेले आहेत, जणू काही हे धनुष्याचे रखवालदार आहेत. आणि ज्या प्रकारे धनुष्य गोठला तर बाळासाहेबांचे विचार गोठतील, बाळासाहेबांचा पक्ष गोठवण्याची भाषा करताय वगैरे वगैरे. म्हणजे जणू काही हा उलटा गेम, उलटा माइंड गेम करायला सुरुवात झाली. मला नवल वाटलं, चला म्हणजे त्या पाटणच्या देसाईंनी, शंभूराज देसाईंनी हे बोलावं, मी समजू शकतो. एकनाथ शिंदेच्या गटातल्या एखाद्या जुन्या शिवसेनेच्या आमदाराने एखादं बोलावं, मी समजू शकतो. नवनाथ बन, संबंध काय? कोण हा नवनाथ बन? या नवनाथ बनचं एक स्टेटमेंट काल मला अनेकांनी पाठवलं. धनुष्यवान गोठवला जाणं म्हणजे पाप आहे, ते जनता माफ करणार नाही. मला नवल वाटतं, या असल्या टुकार, एकेकाळच्या पत्रकारांमध्ये टुकार हा खरं तर हा पत्रकारितेला कलंक आहे. राज्याच्या पत्रकारांमध्ये अनेक नामवंत आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारिता जिवंत ठेवली. मी म्हणणार नाही एकाच्या बाजूने बोलणं, एकाच्या विरोधात बोलणं म्हणजे ही जिवंत पत्रकारिता. जिवंत पत्रकारिता म्हणजे सत्य बोलणं. आणि राज्याची पत्रकारिता आजही जिवंत आहे त्या बाबतीत. निष्पक्ष पत्रकारिता, अनेक पत्रकार आहेत, त्यांची मी नावं आता इथे घेणार नाही, पण हा टुकार पत्रकार एकेकाळचा, आता हा शिंदे गटाचा प्रवक्ता की भाजपाचा प्रवक्ता, आता हाच एक मोठा प्रश्न आहे. पण याला काय संबंध, याचा काय संबंध? हे पाप आहे वगैरे वगैरे म्हणणारा, मला ह्याचा आजही ते स्टेटमेंट वारंवार आठवतं. त्याने देवेंद्र फडणवीसांना प्रश्न केला की तुमचा आपद धर्म, शाश्वत धर्म, हम 4 दिन रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मा, वगैरे वगैरे मोठमोठे डायलॉग फेकणारा हा टुकार. ह्या टुकाराला खरंच का मोठं करावं? जाऊ दे, ह्याच्यावर मी काही बोलत नाही. पण काल ज्या प्रकारे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद चालत होता, देवदत्त कामत यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. मी ते मुद्दे अगदी पटपट तुम्हा सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण देवदत्त कामत यांनी सांगता केलेली आहे आणि सांगता ही फार महत्वाची असते. 6-7 दिवसांच्या युक्तिवादामध्ये काय घडलं त्याचा सारांश पुन्हा एकदा माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे तसा, किंबहुना त्याही पेक्षा किंवा संक्षिप्त ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस तो जास्त इफेक्टिव्ह असला पाहिजे. थोडक्यात तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय निर्णय द्यायचा आहे, काय आमची अपेक्षा आहे तुमच्या निर्णयाकडनं, तुमच्या निर्णयात कुठल्या कुठल्या गोष्टी असायला हव्यात, त्या सगळ्याचा सारांश या सगळ्या सांगतेमध्ये असायला हवा. आता बघा, पहिलं काय आहे, त्यांचा मुद्दा हा होता, 5 पैकी समजा एखाद्या पक्षात 5 आमदार आहेत आणि त्यातले 3 आमदार फुटले, तर तो संबंध पक्षच तुम्ही देणार आहात का? तुमचं मत काय आहे याच्यावर? हा प्रश्न विचारून देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टाला विचारांच्या फेऱ्यामध्ये घेरलं. 5 पैकी 3 आमदार गेले, आता काय पुढे? विचारात पडले, स्वतः जजेस सुद्धा विचारात पडले. म्हणजे आमदारांच्या संख्येवर आपण तर महाराष्ट्रातलं उदाहरण सुद्धा त्यावेळेस देत होतो की मनसेमध्ये एकमेव राजू पाटील आमदार होते. उद्या समजा राजू पाटील एखाद्या पक्षात गेले तर मनसे हा पक्षच, किंबहुना राजू पाटील म्हणाले आता मी मेजॉरिटी आहे
आणि मीच पक्ष, मग राज ठाकरेंनी काय करायचं? आपण त्याही वेळेस ही उदाहरणं देत होतो. आता पुढे 6 खासदार ज्या पक्षावर निवडून आले त्या पक्षाला सोडून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यांनी गट स्थापन केला. पण समजा या 6 खासदारांनी, 6 गद्दार खासदारांनी समजा गट स्थापन नसता केला आणि मशालीवरच दावा ठोकला असता आणि आम्हीच मशाल जर सांगितलं असतं, तर तुमचं याच्यावर मत काय? बघावर का युक्तिवादाचा हा शेवट कशा प्रकारे चाललाय. आता समोरच्यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल आणि तरवाल हे नाव दिलं गेलं होतं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्ह दिलं गेलं होतं. मग अचानक ज्या गोष्टी तुमच्या नियमातच बसत नाहीत त्या गोष्टींचा आधार घेऊन तुम्ही एका पक्षाला शिवसेना हे नाव देता आणि त्याचं जुनं हे जे चिन्ह आहे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह ते देऊ करता. मग त्यावेळेस तुम्हाला तो धनुष्यबाण तसाच जैसे ते परिस्थितीत का ठेवता आला नाही, गोठलेल्या परिस्थितीत का ठेवता आला नाही? प्रश्न आहे हा. तुम्हाला का घाई करायची होती? हा प्रश्न त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारला. सुप्रीम कोर्टात जर आमदार अपात्रतेची केस आली तर सुप्रीम कोर्टाला आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, ही गोष्ट त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. अनेक केसेसचा दाखला दिला. सुप्रीम कोर्ट वारंवार जे म्हणत असतं की आम्हाला याची बाजू ऐकावी लागेल, त्याची बाजू ऐकावी लागेल, विधानसभेच्या अध्यक्षांना हे द्यावं लागेल, जरुरी नाही. आमदार अपात्रतेच्या केसमध्ये समजा जे वादी आहेत, म्हणजे वादी आणि प्रतिवादी दोन गोष्टी असतात. वादी आहेत त्या वादींना समजा विधानसभेच्या अध्यक्षांवरच अविश्वास असेल आणि विधानसभेचे अध्यक्ष हा निर्णय निष्पक्षपणे घेणार नाहीत, हा जर त्यांचा आरोप असेल, तर मात्र हा निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं आणि त्यावर त्यांनी अनेक केसेसचे दाखले दिले. अगदी साधिकाली प्रकरणाचा सुद्धा त्यांनी इथे दाखला दिला. यानंतर राजकीय पक्षाला महत्व राहणार आहे का, की सगळं काही विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्षाने फक्त आमदार निवडून द्यायचे आणि स्वतःचं मरण स्वतःच्या पायावर, ते काय म्हणतात, पायावर कुऱ्हाडीने वार करून घ्यायचे, स्वतःच्याच पायावर वार करून घ्यायचे. म्हणजे आमदार निवडून देणं हे राजकीय पक्षाला तर धोकादायक आहे. म्हणजे तुम्ही निवडून याल आणि पक्ष गिळंकृत कराल, तुम्ही पक्षावर अधिकार सांगाल, हे असं प्रकरण होईल. आणि जर अशा प्रकारचे धार्जिणे निर्णय झाले तर भविष्यात मात्र तुम्हाला या सगळ्या प्रकरणांमध्ये सर्व देशातले प्रादेशिक पक्ष संपताना दिसतील. जो सरकारसोबत जाईल, सरकारच्या विचारधारेशी जुळवून घेईल, तो वाचला, जो नाही तो संपला. पुढे ईसीआयच्या जर या तत्वाप्रमाणे आपण राहिलो तर भविष्यात देशाची लोकशाही गटांगळ्या खाईल, मृत्यूच्या दाढेतल्या गटांगळ्या खाईल. उद्धव ठाकरेंना नवचिन्ह ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस एकनाथ शिंदेंनाही जुनं चिन्ह दिलं होतं, ते ढाल तलवारचं. एकनाथ शिंदेच्या बाबतीत एवढा वरदहस्त का, इतकी घाई का करायची होती? मग त्याच वेळेस ते सगळे 19 लाखांचे ॲफिडेव्हिट का व्हेरीफाय केले नाहीत? बरं, तुमच्याकडे वेळ नसेल तर मग तोपर्यंत चिन्ह गोठवून ठेवा. मग तो निर्णय द्यायचा, तो एवढा तुम्हाला घाई करण्याचा तो कारण काय? पुढे काय झालं? बीसी चतुर्वेदी आणि ओम कुमार खटल्याचा इथे दाखला देऊन, अगदी साधिकाली केसच्या प्रकरणाचा सुद्धा दाखला देऊन चिन्ह गोठवण्याचा निर्णय घ्या, अशा प्रकारचा पुन्हा एकदा पुनरुच्चार कामत यांनी सुद्धा केला, जो कपिल सिब्बल यांच्या वतीने झाला होता. त्यानंतर राणा प्रकरण असेल, सादिक अली प्रकरण असेल, बीसी चतुर्वेदी, ओम कुमार प्रकरण असेल, नाबाम रेबिया असेल, किहितो होलोहन असेल, अगदी असे अनेक सुभाष देसाई असे अनेक प्रकरणांचे दाखले इथे दिले. आणि प्रत्येक प्रकरणामध्ये मेजॉरिटीवर पक्ष ठरवला गेलेला नाही. किंबहुना आमदार खासदार ज्याचे जास्त, नगरसेवक जास्त, समजा एखाद्या पक्षात आमदारच नसतील तर मग नगरसेवकांवर येणार, समजा नगरसेवक नसतील मग सरपंचांवर येणार. हा जो तर्क आहे, हा तर्क संपूर्णपणे या सगळ्या प्रकरणांचा दाखला देऊन खोडून काढण्यात आला. पुढे परिशिष्ट 10 फुटीची परवानगी देताना वेगळं अस्तित्व मान्य करत नाही. फूट असू शकते पण वेगळं अस्तित्व नाही. मर्जर हा एकमेव पर्याय आहे. परिशिष्ट 10चा पुन्हा एकदा इथे दाखला दिला. राहुल नार्वेकर ज्यावेळेस, हा एक तर्क आहे, ज्यावेळेस शिवसेनेमध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं 2014 मध्ये आले, त्यावेळेस 14 मध्ये राष्ट्रवादीतून येताना त्यांनी 2013च्या घटनेप्रमाणे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे तशा प्रकारची मागणी केली. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्या पक्षप्रमुख या पदाच्या अंतर्गत असलेल्या अधिकारांच्या अंतर्गत त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यावेळेस सगळं काही 13च्या घटनेप्रमाणे चाललं होतं. राहुल नार्वेकरांचा प्रवेश, जे आता विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ते त्यांचा प्रवेश ज्यावेळेस शिवसेनेमध्ये झाला होता तो प्रवेश 13च्या घटनेप्रमाणे होता. म्हणजे 13ची घटना वैध होती.
ज्यावेळेस राहुल नार्वेकर पक्षातून बाहेर पडले 2019चा तो काळ, त्यावेळेस ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले, कोल्हापूरतून विधानसभा लढवली. बाहेर पडताना जे पत्र लिहिलं, प्रति शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांस राजीनामा मंजूर करणे. मग ज्यावेळेस 19 मध्ये बाहेर पडले, राजीनामा जो लिहिला पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या नावाने लिहिला, तर त्यावेळेस पक्षप्रमुख हे 18च्या घटनेप्रमाणे होते, म्हणजे 18ची घटना वैध झाली. मग शिवसेनेच्या गद्दारांची अपात्रता करताना 18 आणि 13ची घटना राहुल नार्वेकर स्वतः अवैध कशी काय ठरवू शकतात? नाही. राहुल नार्वेकरांनी 99ची घटना ग्राह्य धरली, कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तशा प्रकारची घटना ग्राह्य धरली. राहुल नार्वेकर हे स्वतंत्र लवाद आहेत, स्वतंत्र ट्रिब्युनल आहेत, आणि त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतंत्र घ्यावा अशी सुप्रीम कोर्टाची निर्देश होते, ते पाळले गेले नाहीत. ज्यांचा आधार घेतला गेला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाचा आधार घेतला 99च्या घटनेसाठी, त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने स्वतः त्यांना घालून दिलेली त्रिसूत्री पाळली नाही. आणि त्यांच्याकडे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे स्वतः एकनाथ शिंदेच्या वतीने कुठलाही अशा प्रकारचं वक्तव्य झालं नव्हतं, अर्ज आला नव्हता की आम्हाला 2018ची घटना अनकॉन्स्टिट्युशनल वाटते. मग एकनाथ शिंदेच्या वतीने 2018ची घटना अनकॉन्स्टिट्युशनल अशा प्रकारचा क्लेम नव्हता. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तशा प्रकारचे स्वतःचे निर्णय स्वतः का घेतले? हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न, आणि हाच प्रश्न मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा उपस्थित झालेला आहे. पुढची गोष्ट ऐका. आता तुम्ही आम्हाला निर्णय घ्यायला, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा हा एक प्रश्न आहे, खरं तर अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आम्हाला निर्णय घ्यायला सांगताय, पण मग विधानसभा अध्यक्षांचे आम्हाला मत ऐकून घ्यावे असे तुम्हाला वाटत नाही का? आम्हाला त्यांचेही मत ऐकून घ्यायला हवे, त्यांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी. मला खरंच नाही, म्हणजे पुन्हा हे सगळं ऐकून घेऊन झालं ना तुमचं ऐकून? मागच्या वेळेस झालं, 5 सदस्यीय बेंच समोर राहुल नार्वेकरांनी सुद्धा आपले सबमिशन दिलेले आहेत. म्हणजे पुन्हा नवा गडी नवं राज्य. त्यावेळेस DY चंद्रचूड होते, आता तुम्ही आलात, तुम्ही परत त्यांचं ऐकून घ्यायला जाल. पुन्हा नवा गडी नवं राज्य. उद्या भविष्यात लहान मुलं कोर्ट खेळतील, सुप्रीम कोर्ट खेळतील. कारण खेळ जर झाला, ह्या गोष्टीचा खेळ झाला, तर लोक खेळायला काहीही खेळतात. पोलीस शिपाई, चोर पोलीस हे का खेळतात? त्याचा खेळ झालेला आहे आता. अगदी कोर्ट पोरांनी खेळू नये इथपर्यंत परिस्थिती आणणं, म्हणजे समजू शकता मला काय म्हणायचंय. काही गोष्टी थेट बोलता येत नाहीत. त्यानंतर आता माझ्या मनात ही संकल्पना आहे, दोघांनीही निर्णय देताना, ज्यावेळेस म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, दोघांनीही निर्णय देताना अगोदर निर्णय मनाशी पक्का केला, आम्हाला निर्णय काय द्यायचा आहे, आणि त्यानंतर त्याच्या आधारावर तर्क लढवले गेले. तो निर्णय योग्य कसा हे सिद्ध करण्यासाठी त्या आधारावर तर्क लढवले गेले. आता या दोघांमध्ये, म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, या दोघांमध्ये तिसऱ्याची भर पडू नये ही एक माझ्या मनोमन इच्छा आहे. आणि तिसरा कोण असेल हे तुम्हाला मला विस्कटून सांगण्याची अजिबात गरज नाही. पुढे देवदत्त कामत यांचा युक्तिवाद तुम्हाला पुढे सांगतो. डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानेच घ्यावा, हा विधानसभेच्या अध्यक्षांकडे पुन्हा एकदा वर्ग होऊ नये. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांवर आता वादींचा विश्वास उरलेला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा रिव्ह्यू करण्याची मला इथे गरज दिसत नाही. विधानसभेच्या अध्यक्षांचा जो निर्णय आहे त्यावर सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहेत त्यावेळेसचे 5 सदस्यीय खंडपीठाचे, आणि आताच्या परिस्थितीप्रमाणे त्याच्यावर निर्णय घ्यावेत. न्यायप्रविष्ट प्रकरण असताना पंतप्रधानांनी गद्दार 6 खासदारांना घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे हे म्हणणं किती योग्य आहे? अनेक गोष्टींचे तर्क तिथे लढवले गेलेले आहेत. प्रत्येक शब्द तुमचा माध्यमांवर येणारा प्रत्येक शब्द हा पडताळून पाहिला जातो. चिन्ह गोठवल्यावर आमदार खासदार, मला हा प्रश्न बऱ्याच जणांकडनं विचारण्यात आला की एकनाथ शिंदेचं समजा चिन्ह गोठवलं गेलं, नाव चिन्ह गेलं, मर्जरची वेळ आली, तर लक्षात घ्या हे मर्जर व्हायच्या अगोदरच चिन्ह गोठवायची सिच्युएशन आली तर आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेच्या गटाला सोडणार आणि ते भाजपमध्ये रितसर प्रवेश घेणार. लक्षात घ्या तुम्ही. भाजपचा यामध्ये सगळ्यात जास्त फायदा आहे. ही केस कधीही कशीही पलटू शकते. भाजपचा यामध्ये फायदा आहे. प्रवेश घेणार ते भाजपामध्ये. त्यांना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर ते निवडून येतील त्यांना अजिबात भरोसा नाही. धनुष्य आणि शिवसेना नावावर ते निवडून येत होते त्यांना माहित होतं, पण भाजपात जाणं हा त्यांच्या पुढे एकमेव पर्याय शिल्लक राहणार आणि यात सर्वात जास्त फायदा हा भाजपाचा होणार. डिस्क्वालिफिकेशन बाबत पहिल्या इन्स्टन्समध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेले अनेक निर्णय तिथे वाचून दाखवले गेले. अगदी
जयमाला ज्या ठिकाणाचे आहेत ते पश्चिम बंगाल असेल, हरियाणा असेल, जिथून सूर्यकांत येतात, तिकडच्या सुद्धा केसेसचे दाखले देण्यात आले. यावरून त्यांना त्याचं महत्त्व कळेल आणि गांभीर्य कळेल. कुणाला? दोघंही जजेसला, जयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत. विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाने सांगूनही निकाल लावला नव्हता. रिझनेबल टाइमचं कारण दिलं जात होतं आणि त्यानंतर सुद्धा ज्यावेळेस निकाल घेतला गेला त्यावेळेस पात्रता अपात्रता त्यांनी ठरवलीच नाही. दोघांनाही त्यांनी जैसे ते ठेवलं. म्हणजे त्यांनी जो कोर्टाचा आदेश होता त्या आदेशाचा भंग केलेला आहे हे पुन्हा एकदा मान्य सुप्रीम कोर्टासमोर आलं. खरं तर निकाल हा फक्त 21 जून 2022च्या परिस्थितीप्रमाणे व्हायला हवा आणि त्याच परिस्थितीप्रमाणे 2022च्या परिस्थितीप्रमाणे या केसकडे पाहण्यात यावं. आत्ताचं संख्याबळ जर तुम्ही पाहाल तर मात्र हा निकाल हा अन्यायकारक ठरेल. कारण आता 4 वर्षांमध्ये पुलाखालून बराचसा काळ वाहून गेला, पाणी नाही काळ वाहून गेला आणि या काळामध्ये तुमच्या ह्या निकालातल्या दिरंगाईमुळे अनेक गोष्टी घडवण्यात आल्या. पुन्हा जर आजच्या परिस्थितीप्रमाणे आपण तो निकाल द्याल तर मात्र कायद्याने जणू काही हा अन्याय केलेला आहे अशी भावना सबंध महाराष्ट्रभर उभ्या मराठी माणसामध्ये जाईल. त्यानंतर देवदत्त कामत यांनी अतिशय योग्य एक सेंटेन्स सांगितलं. देर कॅन बी अ स्प्लिट बट कॅनॉट बी डिसाइडेड इन द हाऊस. स्प्लिट ही हाऊसच्या आतमध्ये डिसाइड होऊ नये, हाऊसच्या संख्येवर डिसाइड होऊ नये. म्हणजे आमदार किती, खासदार किती जातात याच्यावर स्प्लिट नाही. राजकीय पक्षात आहे का? राजकीय पक्षाच्या स्प्लिटवर तुम्ही स्प्लिट डिसाइड करा. आपल्या सबंध केसमध्ये राजकीय पक्षातल्या स्प्लिटचं कुठेही उदाहरण नव्हतं. आपल्याकडे उदाहरण होतं फक्त लेजिस्लेचर पक्षामध्ये, विधिमंडळ पक्षामध्ये. हे पुन्हा एकदा मान्य सुप्रीम कोर्टासमोर सांगण्यात आलं. आमच्यात अंतर्गत लोकशाहीचा कलह होता आणि हा युक्तिवाद एकनाथ शिंदेच्या गटाच्या वकिलांकडनं त्यावेळेसही बऱ्याचदा केला गेला की आमच्यात फक्त नेतृत्व बदल झालेला आहे. याला खोडून काढलं गेलं पुनश्च. इथे जर परिशिष्ट 10 तुम्हाला परवानगीच देत नाही, अंतर्गत कलह असेल तर त्याप्रमाणे घटनेप्रमाणे काय निर्णय घेतले गेले माहित नाही. घटनेप्रमाणे सरळ गुवाहाटी, तिथून राष्ट्रीय कार्यकारिणी, तिथून ठराव पास आणि तिथून पक्षनेते काढून टाकले. हे सगळं न पटण्यासारखं आहे. आजवर लेजिस्लेचर पार्टीच्या बहुमतावर देशात एकही निर्णय झालेला नाही. हे सुद्धा पुन्हा एकदा म्हणजे लेजिस्लेचर पार्टीच्या बहुमताला किती आमदार किती खासदार याच्यावर निर्णय घेतला, एकही निर्णय त्यांना आजपर्यंत सापडला नाही. त्यांनी हे स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाने ज्यावेळेस 2018ची घटना अनकॉन्स्टिट्युशनल ठरवली तेव्हा एकनाथ शिंदेच्या वतीने एकदाही तसा दावा न केला असता देखील इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कुठल्या अधिकारांच्या अंतर्गत ती घटना अवैध ठरवली. स्वतःहून जे की त्यांच्या वेब पोर्टलवर सारे पुरावे, सारे सबमिशन्स अवेलेबल होते. सुरुवातीचे आर्ग्युमेंट हे शिंदेच्या वकिलांनी 2018च्या घटनेच्या आधारावरच घेतले होते. हे सुद्धा विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक डोकं मिळत गेलं. अचानक त्यांना बुद्धी येत गेली आणि त्या बुद्धीच्या आधारावर त्यांनी म्हणजे खरं पाहायला गेलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर पडले, त्यांचा गट बाहेर पडला, हा गट खरं तर मर्जर होणार होता. इथे कुठेही शिवसेना नाव घेणं, चिन्ह घेणं हे त्यावेळेस त्यांचं उद्देश नव्हतं. हळूहळू परिस्थिती पाहता, हळूहळू परिस्थितीतले बदल पाहता, अंदाज घेता वातावरणातले, हे हळूहळू डोकं दिलं गेलं. ज्याला दिमागी नक्षल आपण ह्यांनी शब्द वापरला नरेंद्र मोदींनी, तो दिमागी नक्षल हा भाजपामध्ये सगळ्यात जास्त आहे. डोकं देण्याचा भाग हे एकनाथ शिंदे त्यांच्या गटाला जे डोकं दिलं गेलं ते हळूहळू असं म्हणजे त्यांनी अगोदर आमदार फोडले, पण त्या आमदार फोडण्यावर त्याला पक्ष बनवायचा आणि पक्ष बनवण्याप्रमाणे तर्क लढवण्यात आले. हे लक्षात घ्या तुम्ही. अगोदर त्यांना फक्त मर्जरच करायचं होतं, भारतीय जनता पक्षातच जायचं होतं. कारण भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या विमानात होते गुवाहाटीच्या. मोहित कंबोज सारखी माणसं विमानात होती. याचा अर्थ त्याला भारतीय जनता पक्षाची फूस आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. हे प्रूफ झालेलं आहे, वारंवार प्रूफ झालेलं आहे. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मान्य सुप्रीम कोर्टासमोर अगदी योग्य पद्धतीने गेलेल्या आहेत. शिवसैनिकांनो, या संपूर्ण केसवर शिवसेनेचा युक्तिवाद संपलेला आहे आणि युक्तिवाद 100 नाही 200 नाही 2 अब्ज% हा योग्य पद्धतीने झालेला आहे. आता आपल्याला निकालाची वाट बघायची आहे, पण त्या अगोदर एक आठवड्याभराचा वेळ जाईल या सर्वांमध्ये. अजून पुढची तारीख लागण्यामध्ये आता एकनाथ शिंदे त्यांच्या गटाच्या वतीने जे कोणी युक्तिवाद करतील त्यांचा नेमका युक्तिवाद काय असेल, कुठल्या मुद्द्यांवर, तथ्यांवर असेल, फॅक्ट्सवर असेल,
पुराव्यांवर असेल, हे सगळं तुम्हा सर्वांसमोर वेळोवेळी घेऊन येईल. तुर्तास तुम्हा सर्वांची मी रजा घेतोय. ज्यावेळेस पुढची तारीख पडेल त्याच्या अगोदर एक दिवस मी तुम्हाला ही कळवेल. माझा अंदाज आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 किंवा 2 तारखेला सुद्धा असू शकतो. पाहूयात. तुर्तास तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी या माध्यमाचे मेंबर किंवा सदस्य बना. जो जॉईन पर्याय आहे त्याला निवडा. हा पर्याय सबस्क्रिप्शन बटनाच्या अगदी बाजूलाच आहे, सबस्क्राईबच्या बाजूलाच आहे. त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी या माध्यमाला सहकार्य करा. सहकार्य करण्यासाठी गुगल पे आणि फोन पे क्रमांक आहे 9987 70 34 18 9987 703418. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.